सुप्रभात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा. या नवीन वर्षाची सुरुवात खरं तर आज होत आहे. 2025 2024 हे वर्ष संपलेलं आहे. या 2024 वर्षामध्ये अनेक चांगल्या वाईट सुखदुःखाच्या घटना ह्या घडून गेलेल्या आहेत. आपल्या मनामध्ये दोन कप्पे असतात बघा, एक सुखाचा आणि एक दुःखाचा. आणि आपण विचार करीत असो घडलेल्या घटनांचा, मग त्यात वाईट असतील किंवा चांगल्या असतील, परंतु वाईट घडलेल्या गोष्टी आपल्या मनाला वारंवार त्रास देत असतात. या वाईट घडलेल्या गोष्टी कुठल्या कुठल्या असतात की आपल्याला कोण त्रास देतं, कोण जाणून बुजून आपल्याला आपल्याबद्दल वाईट विचार समाजामध्ये पसरवत असतात. अशा अनेक घटना ह्या घडलेल्या असतात. चांगल्या देखील घटना घडलेल्या असतात. आपल्या देखील हातून एखादी चूक झालेली असते. या सर्व घटना आपण एका कागदावर लिहायच्या, स्वच्छ अक्षरात त्या घटना लिहून काढायच्या आणि मनन चिंतन आपण त्या झालेल्या घटनांच्या वरती करायचं आणि तो कागद फाडून सरळ कचरा कुंडीत त्याचं विसर्जन करायचं. कारण ह्या घटनांपासून, घडून गेलेल्या घटनांपासून काहीही फायदा होणार नाही. तर आलेलं हे 2025 वर्ष बघा, आज 2025 वर्षाची सुरुवात 1 जानेवारी पासून होत आहे. हा सूर्यदेव सुद्धा आपल्याला एक नवीन आशेची किरण, नवीन उमेद, नवीन घटना सुखदुःखाच्या ह्या घेऊन येणार आहेत. त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. सूर्यदेव सुद्धा आपल्या साक्षीला आहे, कारण नवीन आशेची किरण तो आपल्यासाठी घेऊन येत आहे. भगवंत रूपी नामस्मरण आपण केलं पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. अनेक पॉझिटिव्ह किरण आपल्यामध्ये येत असतात. चांगल्या विचारांची उत्पत्ती आपल्यामधनं झाली पाहिजे. ह्याच खरे तर नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देता येईल. या नवीन वर्षामध्ये सुरुवात करताना एक नवीन नाती, नवीन मित्र, नवीन विचार हे आपण जोडले पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपण ह्या घटना सोडून देणार आहोत, असाच टाटा बाय बाय आपण 2024 वर्षाला करूयात. आणि या मनमंदिराच्या सर्व वाचकांना मनापासून दत्तमय अशा हार्दिक शुभेच्छा. श्री गुरुदेव दत्त. ओम राम दत्तात्रेयाय नमः.